नमस्कार। मत चोरीच्या आरोपांनी देश सध्या ढळून निघालाय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीचे सादरीकरण करून एकच खळबळ उडवून दिली। आरोप करूनच ते थांबले नाही, तर त्यांनी अनेक सज्जड पुरावे सादर केले। त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। नागपूर येथे पत्रकार परिषदेत पवारांनी जो दावा केला त्याने राज्यातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे। नागपूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनेक मुद्द्यावर थेट उत्तर दिली। ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेत। त्यांनी मत चोरीची शक्यता वर्तवली आहे। राहुल गांधी यांनी मुद्देसूदपणे या मुद्द्यावर बाजू मांडल्याचे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करण्याची आणि सविस्तर उत्तर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्याच वेळी एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती। ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते। 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। त्यांच्या या बॉम्बने आता मत चोरीच्या आरोपांचे गांभीर्य वाढवल्याची चर्चा सुरू झाली आहे। ही माणसं येऊन मला 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती, पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेविषयी माझ्या मनात कोणताही संशय नव्हता। राजकारणात असे लोक भेटत असतात, त्यामुळे त्यावेळी मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं। हे झाल्यानंतर त्या लोकांची राहुल गांधी यांची भेट करून दिली, पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही करणं योग्य नाही, हा आपला रस्ता नाही। आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतला, असं शरद पवार यांनी म्हटलंय। आता शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटणाऱ्या त्या 2 व्यक्ती कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या 2 माणसांनी पवारांना आणि राहुल गांधी यांना नेमकी काय ऑफर दिली, ही माणसं कोण होती, त्यांचा निवडणूक आयोग अथवा मतदान प्रक्रियेशी काय संबंध होता का, असे अनेक प्रश्न आता विचारल्या जात आहेत। मात्र राहुल गांधी यांच्यानंतर शरद पवार यांनी इतक्या उशिरा का असेना केलेल्या या खुलाशाने राजकारणात बॉम्ब पडला हे नाकारून चालणार नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।